अब खबर है भद्रावती से, जहां महाविकास आघाड़ी की ओर से बदलापुर घटना का काले फीते लगाकर निषेध व्यक्त किया गया। तो आइए सुनते हैं निषेध में शामिल महाविकास आघाड़ी के पदाधिकारियों ने राज्य सरकार को कोसते हुए क्या कहा। बदलापुर में हुई घटना का विरोध दर्शाते हुए भद्रावती शहर तथा तालुका महाविकास आघाड़ी की ओर से शहर के गांधी चौक में चेहरे पर काली फीती लगाकर मूक प्रदर्शन किया गया। साथ ही इस मौके पर राज्य में कायदा तथा सुरक्षितता के संबंध में राज्य के महायुति शासन का भी निषेध व्यक्त किया गया। बदलापुर की घटना के संदर्भ में कहा गया कि यह मानव जाति को कलंकित करने वाली घटना है और इसके लिए दोषी को फांसी की शिक्षा दें, ऐसी भी मांग इस मौके पर की गई। सबसे पहले गांधी चौक में स्थित महात्मा गांधी के पुतले पर माल्यार्पण कर इस घटना का तीव्र निषेध व्यक्त किया गया। इस मूक प्रदर्शन में कांग्रेस शहर अध्यक्ष सूरज गावंडे, तालुका अध्यक्ष प्रशांत काड़े, शरद पवार गुट के राष्ट्रवादी प्रदेश प्रतिनिधि मुनाज शेख, शिवसेना उबाठा गट के महेश जीवतोड़े, चंदू दानव, संजय आसवाले, झोटू धकाते, रितेश वाड़ई के साथ अन्य महाविकास आघाड़ी के पदाधिकारी तथा कार्यकर्ता सहभागी हुए। तो सुनिए इस मौके पर कांग्रेस पार्टी के तालुका अध्यक्ष प्रशांत काड़े ने राज्य सरकार की तीखी आलोचना करते हुए क्या कहा, सुनो इन्हीं की जुबानी। महाविकास आघाड़ी महाराष्ट्राच्या वतीने काँग्रेस पार्टीचे सन्मान्य महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। जो बदलापूरमध्ये 2 बालिकेवर अमानुष अत्याचार करण्यात आला त्याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। परंतु काही लोकांनी त्या बंदला कोर्टामध्ये आव्हान दिलं आणि कोर्टाने ऑर्डर केला। सन्मान्य कोर्टाचा मान राखून आज जो बंद होता हा बंद कॅन्सल करून या घटनेचा, या अमानुष घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी सर्व महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर आज तोंडाला काडी फीत बांधून हा या घटनेचा अपमान आहे, या देशाच्या महिला सुरक्षित आहेत का, हा एक प्रश्नचिन्ह आजच्या तारखेमध्ये निर्माण झालेला आहे। आणि बेटी बचाओ बेटी पढाओ असा नारा जेव्हा या महाराष्ट्रामध्ये देत आहे, परंतु खरं तर बेटी आज खरंच सुरक्षित आहे का, आमची आई बहीण खरंच सुरक्षित आहे का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। आणि हे सपशेल या राज्यकर्त्यांचं सपशेल अपयश आहे आणि म्हणून त्यांनी या पदावर राहण्याचा अजिबात त्यांना अधिकार नाही। त्यांनी स्वतः राजीनामा देऊन या गोष्टीला आणि त्या पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा या न्याय मागणीसाठी, या रास्त मागणीसाठी आम्ही तोंडावर काडी फीत बांधून या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि थांबतो। धन्यवाद। वहीं इस मौके पर शरद पवार गुट के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रदेश महासचिव मुनाज शेख ने भी राज्य सरकार की कड़ी आलोचना की। भद्रावती महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनमध्ये राज्यकर्ते शासनकर्ते आहेत त्यांचा निषेध करण्यासाठी बदलापूरच्या प्रकरणामध्ये ज्यांनी दिरंगाई केली अशा या प्रशासनाच्या निषेधार्थ आज आम्ही इथं बसलेलो आहोत, त्यांचा निषेध करत आहोत। आणि आमची रास्त मागणी ही आहे की ज्या जन आंदोलन बदलापूरच्या प्रकरणात झालं आहे त्या आंदोलनावर खोट्या गुन्हे दाखल या गृहमंत्र्यानं केलेले आहेत हे त्वरित मागे घेण्यात याव्या आणि महाराष्ट्रामध्ये महिलांना सुरक्षा नाही, त्या सुरक्षा नाही या कारणावरून त्यांनी आपला राजीनामा द्यावा, एवढीच मागणी महाविकास आघाडीतर्फे आम्ही करायला इथे तोंडाला काडी फिती बांधून आणि काळे झेंडे घेऊन यांचा निषेध व्यक्त करतो। CTV के लिए हमारे प्रतिनिधि जावशेख की रिपोर्ट।